माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद गटात भाजपचे नेरळ मंडळ उपाध्यक्ष किशोर ठाकरे यांच्या पत्नी राधिका ठाकरे यांना भाजपने उमेदवारी देऊन राजकीय रंगत वाढवली आहे। दुसरीकडे शिवसेनेच्या माजी सभापती अमर मिसाळ यांच्या कुटुंबातील रेश्मा योगेश मिसाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे। असं असताना परिवर्तन विकास आघाडीकडून सुवर्णा प्रदीप ठाकरे तर मनसेकडून प्रियंका जितू पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकीकडे नेरळ पंचायत समिती गणात भाजपने शिवसेनेसोबत युती केली, मात्र जिल्हा परिषदेत भाजपची युती नाही। माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने एकला चलोरेचा नारा दिलाय, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कोणाचे काम करायचे याचा संभ्रम असल्याची चर्चा होती। मात्र संपूर्ण मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू असताना राधिका ठाकरे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये कोणताही संभ्रम नसून विजय हा भाजपच्या राधिका ठाकरे यांचाच होईल असा आत्मविश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी युतीच्या चर्चेमध्ये असं सांगितलं की ही जी नाही, कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही आहे, मैत्रीपूर्ण ही लढत होत आहे, त्याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे। पण भारतीय जनता पार्टीचे सगळे जे कार्यकर्ते आहेत आणि मतदार जे आहेत ते 100% भारतीय जनता पार्टीचं आणि कमलाचंच काम करतील। दरम्यान भाजप कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे हे राधिका ठाकरे यांच्या प्रचारार्थ मैदानात असून त्यांच्या माध्यमातून झालेली जवळपास 150 कोटी रुपयांची विकास कामे ही राधिका ठाकरे यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते। विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून चर्चेत असणाऱ्या किरण ठाकरे यांच्या सामान्य घरातील उमेदवार हा स्वच्छ प्रतिमा असलेल्या राधिका ठाकरे यांना विजयाकडे घेऊन जाईल असं चित्र पाहायला मिळतंय। Like, comment, share and subscribe.